काही लोक म्हणत ते जातात, काय मिळालं आंदोलन, त्यांचा 24 घंटे तेवढा एकच धंदा आहे, त्यांना काही करायचं नाही, आपण करायला लागलो आपल्याला अडचण. हे उभं जिंदगी काही लोकांना नाव ठेवण्यातच घातले. आपण काय केलं की त्यांना जमत नाही, त्यांच्यात इमानदारी नाही. आपण इमानदारी करतो तर आपल्याला मिळत यश, त्यांना ते सहन होत नाही, मग आपल्यावर टीका करते आपलेच. त्यांनी आयुष्यात तर काही केलं नाही, आमचं म्हणणं आहे तुम्हाला नाही करायचं तुम्ही करू नका, पण नाव तरी ठेवू नका. विषय महत्वाचा सांगतो, काय मिळालं असं काय म्हणते. शिंदे समिती पूर्णपणे बंद करण्यात आली होती, पूर्णपणे, थोडी तिडकी नाही, पूर्ण. याच्या पुढचं सांगतो, माननीय न्यायमूर्ती शिंदे समितीचं मंत्रालयावरचं ऑफिस डायरेक्ट कुलूप लावलं होतं. कुलूप म्हणजे मराठ्यांचं काय म्हटलं झालं, काय मिळालं म्हणतात ना, घरात बसून राजकीय नेत्याचे पाय चाटून जमत नसतं म्हणा उलट बोलणाऱ्यांना. शिंदे समितीनं ज्या नोंदी शोधल्या 57 लाख शिंदे समितीचं काम होत, ती शिंदे समिती बंद केली होती. ती लगेच मये शब्द काय ते थोडेफार मागे पुढे असतील, ती शिंदे समिती आम्हाला लगेच सुरू करायची. ओके हो म्हणले, कारण ती सुरू करायची, तिला काही काम नाही, हा तिला काही काम बी नाही, तिला काय फक्त ती जिल्ह्यात जाऊन काम बिचारी करून घ्यायची. आणि त्याच्यामुळे लेकराचं कल्याण होतं. एक काम झालं. दुसरं एकदम सोपं जातं, कक्ष असल्यावर शिंदे साहेबांनी ती संकल्पना राबविली होती. माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब म्हणजे मागचे, परत हे म्हणायचे मी मुख्यमंत्री नाही का, तुमच्यातला जोडा ताडी द्याल मी तरी काय करू. तर शिंदे साहेबांनी जे कक्ष स्थापन केले आणि अभियान पण केलं, घर गाव यादी ग्रामपंचायत काही नोंदी निघालेल्या गावातच वाटा प्रमाणपत्र, आणि कक्ष स्थापन केल्यामुळे नोंदी मिळाली की ताबडतोब प्रमाणपत्र मिळाले. फक्त एक हे घरगुती लिहून ठेवायचं असलं तुम्हाला ठेवा, किचकट आधी घालू नका म्हणा काही जातीवादी अधिकाऱ्याला. नाही इथलं नाही, मी तुम्हाला जनरल राज्यात सांगतो. शिंदे समिती राज्यात काम करणारे, मराठवाड्यात नाही, पुऱ्या राज्यातल्या नोंदी शोधणारे. मी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, खानदेशन हे करू शकत नाही. राज्य आमच्यासाठी, पुरा राज्य आमचं आहे. त्याच्यामुळे तिला शोधायचं असतं, काही अधिकारी हेचा याचा तो आज आता तिश्यान तो पंचायतचा वंशवळ समितीने वंशवळ जोडीची कशाला नष्ट करतो, असं जाणून बुजून करणाऱ्या अधिकाऱ्याला सस्पेंड करा. 2 अधिकारी तसे, एक हे बीडला आणि एक हे धाराशिव. हे 2 लय शाने. पुण्यात आता नाव आम्ही तुम्हाला टाकू व्हॉट्सअपवर, पोरं सांगतात आमच्या लक्षात नाही. बीडला कोणतरी लेडीजचे आणि धाराशिवला कोणीतरी, ती येतच नाही. काही करा तिला, त्याच्यापेक्षा तिला बडतर्फ केलेलं बरं. बडतर्फ हे बदल्या करून पासून काहीच उपयोग होत नाही. शेवटी काय ना, कुत्र्याचं शेवट वाकडं वाकडं किती फुकणी घातली तरी ते काय सरळ होत नाही. नकोच आपली कीड चांगल्या प्रशासनाला डाग लावते ती. आता मी 2 मुद्दे सांगितले पोराव, शिंदे समिती काम करणारे, दुसरं सांगितलं कक्ष स्थापन होणारे. वंशवळ समिती गठीत करा, ती बंद पडली. आणि मोडी लिपी अभ्यासक नाहीये, फारसीचे नाहीत, उर्दूचे नाहीत, त्याच्यामुळे नोंदी शोधता येत नाही. ते मनुष्यबळ जास्त द्या आणि निधी जास्तीचा द्या, म्हणजे त्यांना भाग भांडवल कमी नाही पडणार समितीला. गेल्या वेळेस मोडी लिपी अभ्यासकाला पैसे न दिल्यामुळं, मुद्दाम मीडिया समोर सांगतो माझं नाविलाज, पैसे न दिल्यामुळं मोडी लिपी अभ्यासकांनी काम सोडून आपण आपल्या घरी गेले. तुम्ही सरकारने त्यांचा पगार दिला नाही, हे सत्य. मग त्या बिचाऱ्याने कसं काम करायचं, पैसे नाही दिलं. त्याच्यानंतर आमच्याकडे काय अभ्यासक आहे, त्यांना अधिकार द्या. शिंदे समितीने काही त्या पोरांना अधिकार द्या, ते धनाधन जाऊ शोधित. जसं की पुरा अभिलेख म्हणून इथं छत्रपती संभाजीनगरला पुरा अभिलेख म्हणजे पुरा अभिलेख, पुराअभिलेख शॉर्टकट मध्ये काय म्हणजे खरं तर म्हणजे पुरातत्व हा वेगळा डिपार्टमेंट असायला पाहिजे, आणि पुराअभिलेख हा वेगळा डिपार्टमेंट असायला पाहिजे बहुतेक. कारण
त्याच्यातले नोंदी आहेत. त्र्यंबकेश्वरला आहे, आपल्या राक्षस भवनला आहे, ह्या राक्षस भवनला ह्या नोंदी घ्या, ह्या नोंदी घ्या. हा म्हणलेले आम्हाला त्यावेळी JR काढलेला हा म्हणून JR टाकायला यांना नव्यानं JR काढलेला JR डायरेक्ट काही रोखायचं नाही म्हणून, तरी काम होत नाही. आता शिंदे समितीच्या माध्यमातून ते सगळं करा. ही बाजू क्लिअर झाली. आता राहिली सातारा संस्थान, हैदराबाद गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंट आणि औंध संस्थांचे जे पुरावे त्या संस्थांकडे ते पुरावे घ्यायचे. तर शिंदे समितीकडे हैदराबाद गॅजेट आहे, ते घेऊन सरकार पुढे ठेवून त्याची अंमलबजावणी सरकार करील असं त्यांनी स्पष्ट म्हणलं. बरोबर आहे का? हा. आणि सातारा संस्थांचं पण आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण, कारण आपल्याला घेत नको हे करतो म्हणजे ह्या 3 झाल्या. आणि आता चौथी गोष्ट, केसेस राज्यातल्या पोरावर झालेल्या सरसकट मागणी आहे ही आपली मागणी. सरसकट आमच्या जाळ्यालाच नव्हते, आमचं नाव कशा घेतले तुम्ही? पुरावा काय? आमचे पुरं जाळाला नाही, जाळीला तुमच्यातच त्यांच्यात कुठा लागले. त्यांनी त्यांचेच हातला लावून टाकले त्या अलीकडचं, दीडच्या अलीकडचं, त्या दलिंदराच्या भावने त्याचा भावना त्याच हातात जाळीचं नाव आमचं घेतो. हे रिअल आहे. आम्ही आरोप करायचा म्हणून करत नाही. आमच्यावर विनाकारण खोट्या केसेस केलेल्या शासनाने त्या सगळ्या केसेस मागे घ्यावा तर सगळं ही विनंती. आणि ते आपण घेऊ असं सांगितलंय, पण जरा कोर्टाचं काहीतरी त्यांनी ती घातली. पण जर गृह मंत्रालयाने सुचवलं तर ते सुद्धा होत. तेवढे प्रयत्न जास्तीचे करा, लेकरं मोकळे होते. हे बाजू 4 आता क्लिअर झाल्या त्यांच्या. आता 2 थोड्या लिहून घ्या, नाही त्याच्यात पण लिहून घ्या. पहिली, कारण तुमच्यासाठी हिताची, तुमचं नाव खराब होणार नाही तिघाच्या सरकारचं, म्हणून आता सरकार तुमचा डाग लागू न देणं थोडी जबाबदारी म्हणून माणूस या राज्याचा म्हणून नागरिक म्हणून सांगतोय, करायच्यात करा नाही तर करू नका. ACBC जे तुम्ही 10% आरक्षण दिलं ते आम्हाला नको होतं, तरी ते बळच आमच्यावर लागलं, आमचं EWS घातलं. आता त्याच्यात दिलंच तुम्ही ACBC 10%. तर पोरांनी स्कॉलरशिप अर्ज करायचा कोणत्या मंत्रालयाकडे, शिष्यवृत्ती अर्ज करायचा कोणत्या विभागाकडे, सामाजिक न्यायाकडे करायचा का उच्च शिक्षण मंत्रालयाकडे करायचा? OBCच्या सवलती जर आम्हाला 10% त्या लेकरांना लागू झाल्या तर त्यांनी लांब पोरांनी ऍडमिशन घेतले. आता कॉलेज त्यांना 100% फीस मागायला लागलंय, मग तुम्ही 10% आरक्षण दिलं का? सामाजिक न्याय आणि उच्च शिक्षण मंत्रालय उच्चकडे देऊन टाका हे कारभार. सामाजिक न्यायाकडे विचार करून बघा, परंतु शक्यतो उच्च शिक्षण विभागाकडेच द्या हा विषय. कारण ते क्लिअर होईल पोराच्या शिष्यवृत्तीचं, स्कॉलरशिपचं. साहेब परीक्षा आल्यात आता मला वाटतं काहीतरी मार्च फेब्रुवारी 100% फीस नाही पुढून भरायची होईल, कोटी लाखांनी पैसे. MBBS ची, आर्किटेक्टची, इंजिनिअरिंगची, BHMS ची कशाला दिलं मग तुम्ही? 10% नको म्हणून दिलं. आणि ही भरपाई घेता का? आधी दिलं गुढी, मतदान घेतलं कच काढू, निवडून आले, आणि आता कशाला म्हणता 100% फीस बघ. तुम्हाला डाग लागून द्या ना, आमची भावना समजून घ्या. शब्द आमचे खेड्यातले, तुम्हाला ते लागते ना एखाद्या वेळेस. तुम्ही 10% दिलं पण 100% वसूल करायला लागला, लिखी बळी रडायला लागल्या ना. बापाकडे कोणत्या तोंडात पैसे मागायचे, बापा पैसे येत नाही, ऊस तोंडात गेले, आलंच नाही आणखी, आलं नाही, पट्टा पाडा नाही आणखी, पट्टा पाडा नाही हे शब्द एक सरकारला कळायचं नाही. आता काय लय अवघड आहे ते गुगलवर शोधिते, हे आमच्या अर्थ काय 3 महिने त्याच्यात घाली. ही रिअल परिस्थिती बाबा. पट्टा पाडा नाही आणखी कारखान्याचा बाप नाही येईल, पोरीने पोरांनी पारायची कशी, ही मुद्दा एक घ्या. दुसरा दिवस सांगायचा, EWSच्या माध्यमातून ज्या पोरांनी ऍडमिशन घेतलेले ते जशा तसे ठेवा, ते उडू नका. जुने जेवढे ऍडमिशन घेतलेले EWS मधून त्यावेळेस सिलेक्ट झालेले ते पोरं, आता तुम्ही काढून टाकता, वाटो करता का त्याचं? ते ठेवा. हे 2 याला 2 महिन्याची गरज नाही, 3 महिन्याची नाही, 4 महिन्याची नाही. साधा कक्षा अधिकारी सुद्धा याच्यात बदल करू शकतो. याला काय कॅबिनेटची गरज नाही, राज्य मंत्रिमंडळाची सुद्धा गरज नाही. याला हे साधा विषय, हे तातडीनं करून घ्या. लेकरा बाळा तुम्हाला उद्या त्याला फोन करून आशीर्वाद देते. 100% सांगतो तुम्हाला मी, तुम्हालाच म्हणते ना आमचं दुःख ते वाटून घेते. याच्यात ही विषय किचकट होत चालले. आता बलिदान गेलेल्या कुटुंबाचा एक तिसरा आहे.
मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलेल्या सगळ्या कुटुंबाचे 10 लाख रुपये निधी दिलाय. पण काही तर ठराविक जणांचा राहिला मध्ये सरकार बनवण्याच्या नादात ते विसरून गेले. का मुद्दाम शब्द नाव नाही जाणार नाही, मुद्दाम देत नाहीत बघ असा शब्द नाही वापरणार कधी. आम्ही एवढे मूर्ख नाही की कसल्या जागेवर डाग लावायचे. त्याचे ते 10-10 लाख रुपये देऊन त्यांना सरकारी नोकरीची जी घोषणा केली ती तातडीने देऊन टाकावा. काहींना दिल्यात, काहींना राहिले, काहीला पैसे दिलेत, काहीचे राहिले, ते वर्ग करून टाका. ते काय पैसे उता आले त्यांजवळ, ते काय आता म्हणलं तरी वर्ग करतात लगेच. म्हणणारा नीट माणूस पाहिजे, म्हणणारा नीट नाही, म्हणणारे नीट नाही. ते सरसकट आजपर्यंत जेवढ्या आत्महत्या मराठा आरक्षणासाठी झाले ते सगळ्यांचे देऊन टाका आजपर्यंत. एसीबीसी काही पोरांना लागूच नव्हतं. हा तेच आलं लक्षात तुम्हाला काय म्हणायचं मला, की काहींचं म्हणणं असं आहे की एसीबीसी आरक्षण लागू झाल्याच्या नंतर काहींना आत्महत्या झाल्या त्यांना आम्ही देत नाही. त्याला ते मान्य नाहीये म्हणून सुद्धा आत्महत्या झाल्यात म्हणून का तुम्ही त्याला लिंबू म्हणून बघणार नाही का काय राज्यात? त्याचं तर काळीच गेलं. शेवटी बापाची पोरगी गेली, बापाचं पोरग आत्महत्यात गेलं, त्याचं तर गेलंच ना. तुम्ही इतका बारीक विचार करणार आहेत का? दिल्याच्या नंतर आत्महत्या झाली म्हणून आम्ही नाही देत. मग हे खूप जुलमी राजवटी सारखं झालं. 10-5 लेकरांसाठी इतका बारीक विचार करायची मुख्यमंत्र्याला काही गरज नाही. साधा विषय. आता हे झाले विषय हे लगेच होते, म्हणजे एकूण 7 व्हायला लागले, तेवढे 7 पटकून करा. आता राहिला आपला मेन गुटी, तसेच गुटून खुली आणि खोटा मग सुटेला आहे. पण हे हळूहळू 15 आणते त्याच्यात सगळ्या शहराची अंमलबजावणी ती पाहिजेच आम्हाला ना, सोडित नसतो. आता मागितला 1-2-3 महिने वेळ जाऊ द्या, ते हे करायचंय त्यांना छाननी करायची. ते नार्कच्या आलेल्या त्याच्यावर छाननी करायची. तर त्याच्यावर जे आक्षेप आले, हरकती आल्यात, त्याची त्यांना काहीतरी बघायचं वाचायला मध्ये निवडणुकीचा काळात टाइम मिळत नव्हता. त्याच्यामुळे आता ते वाचून पुन्हा हे करणार आहे. तेही त्याच्यानंतर 2-3 महिन्यात करतो म्हणले. बरोबर करणार. ओके, म्हणजे ते विधान जर नाही झालं तर मुंबईची तारीख डिक्लेअर करतो ना, तुम्हाला काय करायचं? पण मुंबई देवाऱ्यात जाताना असं तसं नाही जायचं बरं का. निवेदन वापस नाही, मीच येत नाही आता, जाऊन तिकडे मी बी का करलो आता वापस नाही यायचं. आता आपण एकदा गेलतो 2012च्या कायद्यात दुरुस्ती केल्याशिवाय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेता येत नाही. कारण 2012चा 2001च्या कायद्यानं मजबूत केलेला आहे 2012चा कायदा, म्हणून ओबीसीचं आरक्षण मजबूत झालेलं आहे 1967, 2001, 2000 आणि 2012 नुसार. मग मराठ्यांना जर ओबीसीत आरक्षण पाहिजे असलं तर तुम्हाला 2012चा कायद्यात दुरुस्ती करावीच लागत होती. त्याशिवाय तुम्हाला मिळत नव्हतं. कारण तुम्हाला ओबीसीच्या आरक्षणाचं वरचं नव्हतं पाहिजे, तर ओबीसीच्या आतलं पाहिजे होतं. आणि तुम्हाला आतलं पाहिजे असेल तर 2012चा कायदा दुरुस्त करावाच लागत होता. म्हणून ती सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना काढली. ते राईट आहे तिथपर्यंत, पण तिथून पुढे अंमलबजावणी न केल्यामुळे आपली फसवणूक झाली. तर आता मुंबईला जाऊन अंमलबजावणी करून माघारी येऊ सगळ्या मागणीची. फक्त जाताना आपल्याला आता पहिल्यासारखं निवेदन करावं लागेल चांगलं. आपल्याला 100 तुकड्या करावं लागत्या आणि एका तुकडीत कमीत कमी आपल्याला 50-50 हजार पोरग पाहिजे. आपल्याला ते निवेदन स्ट्रॉंग करायला लागणार आहे. कारण आपण जसं मुंबईत ह्यावेळेस शिंदे साहेब मुख्यमंत्री त्यावेळेस गेलो होतो, त्यावेळेस आपण पोरं आनंदात नेले, आनंदातच माघारी आणले. पण आरक्षण घेऊनच आलं. त्याला आरक्षणच म्हणजे सगळ्या सोयरीचं अंमलबजावणी राज्यविधीच धरलेलं आहे. म्हणजे ते काय साधा विषय नाहीये. साधा विषय असता तर इतके विरोधात गेलेच नसते. आपल्या बिगर मंत्रीपद मिळालेले सुद्धा काही काही त्याच्यात विरोध करत होते त्या नावात. म्हणजे हे खरंय, हे खरंय. सगळे सोयीची अंमलबजावणी लहान विषय नाही. आपण जरा निवेदन करू, गडबड नको. आपल्याला जर पोलिसांनी मुंबईत जाताना हाणलं, त्यांचा दोषच नाही. आपली कुठेला रप्पा सगळं रक्त डोक्यात फोडू फोडू काढले, आपली सटकून काढा आपल्याला. तसं होणारच नाही. कारण आपण जातानाच 50 लाख ते 70 लाखापेक्षा जास्त जाणार. म्हणजे ह्यावेळेस 2 कोटी मराठी आज भेटणार आहे बिना निवेदनाचे, निवेदन सोडून. मग त्यावेळेस आपल्याला जर पोलिसांनी हल्ला तर आपण पोलिसाला असं बोट सुद्धा नाही लावायचं. मंत्री धरधुरा खाण्याचे, मंत्र्याच्या पोर, आमदाराच्या पोर हे धरधुरा खाण्याचे, यांना हाणायचं. पोलिसांना आपलं आणलं का पोलिसाला माझं रामराम, आणि यांना धरायचं खाण्याचा, यांना सोडायचं नाही. आणि जर त्यांनी आपल्याला आपली मुंबई म्हणून आपल्याला जगू दिलं की धमकी नाही. आपण जसं करतो तसं करीत असतात. मग बोललो तसं
आमची मुंबई आम्हाला येऊ दे, बसून दे, खाऊन दे, पिऊन दे, बघून दे ना, कंपन्या बघून दे, रेल्वे बघून दे, इमान कसं उडतं ते बघून दे, मंत्री कोणत्या गाड्यावर झोपतो ते बघून दे, कसा हाल होतो ते आम्हाला बघून आम्हाला घर नाही बघून दे मंत्र्याची कशा असते. तुम्ही कोणत्या ताटात खाता, आमच्या सारख्याच खाता का वेगळं ताट असतं तुमचं असं कसं आम्हाला बघून नये का. तुम्ही चहा कोणत्या कपात खाता, बिगर दांड्याच्या दांड्याच्या प्याता आम्हाला बघून ना, आम्हाला बघायची इच्छा आहे, बाकी काही मंत्रालय कसं असतं बा ते धरणे आपले त्यांची इज्जत नाही मला वाटत नाही ते मोठे, पण तुम्ही आम्हाला लाथाळीचं धरून कोपऱ्यात घालता गरीबाला, म्हणजे आमच्या गरीबावर मोठा होता ना आम्हालाच मारून टाकेल. आमचं म्हणणं आहे आम्हाला गरीबाला सांभाळा. दिवस बदलले बाबा, आता लय दिवस बदलले, लोक आजकाल लय उलटे झालेत खोपडीचे. सांभाळा गोरगरीब मराठ्यांना सांभाळा, त्यांच्या मागण्या पुऱ्या करा, म्हणणं काय नाही. पण जर त्या लवकर याची अंमलबजावणी नाही झाली तर मुंबईची तारीख मी घोषित करणार आहे. मराठा समाजाच्या राज्यातले पुन्हा एकदा बैठक बोलणारी मोठी आणि तिथून घोषणा होणार आहे मुंबई. मग मुंबई जाम होईल याला जबाबदार आम्ही नाहीये बरं का. दादा तुम्ही दोघं सत्तेच आणि सत्तांविरोधी सारखीच येतं, काय फरक नाही, कोणीही कोणाकडे जाता येतं, काही मेळ लागा ना काय सत्ताधारी काय कळायला मेळ लागत नाही आम्हाला. पहिली गोष्टी घालतात कळणार ते आम्हाला घालते आम्ही त्यांना घालतो. त्यामुळे तुम्ही सगळे काळजी घ्या. जे बोललो ते मी करत असतो, कारण मी समाजाशी प्रामाणिक आहे, समाजाच्या पायावर मी माझा जीव ठेवला, मरण ठेवला, त्यामुळे बोललो तसं करत असतो. मुंबई जाम होऊ शकते आणि ह्यावेळेस मराठे माघारी येऊ शकत नाही. एकच काळजी घ्या, माझे पोरं मुंबईला फुलासारखं सांभाळतील, एकालाही काळी सुद्धा लागता कामा नाही, नाक सुद्धा लागता कामा नाही, एवढीच फक्त काळजी घ्या. हा ते बसतील, खातील, पितील, तिथंच राहणार. आता राहायला काय घर नाही तिथं, आता राहा पुढं ते एक पंचायत याचा ऐकलंय प्रॉब्लेम तेवढा बेस्ट झाले. ते पुढे बसते बिचारी पुढचे, आता काय आल्यावर त्याला काय देतात खातं का काय, ते नैसर्गिक सणासणाला माघारी घेते, कोणाला काही मिळावी लागली. लय जणाला शेटर उघडीत आले ते 15-15 दिवस बरं का. त्यामुळे ह्या बारे काळजी घेतली तर बरी. फक्त आम्हाला नख लागू देऊ नका, आमच्या लेकराला आमची एवढी इच्छा आहे. जर का पोरं बिथारले तर मुंबईत गेलेले पोर फक्त आमदार मंत्र्याला थांबणार आहे, आणि इकडे जर पळून आले मुंबईतून ते खेडे मग तर इकडे मराठीने मारलेच म्हणजे जीवच नाही. ते होणार हे जास्तावर नेऊ नका, ही प्रयोग एकदा झालेला आहे. मराठ्यांनी एकदा निर्णय घेतला तर ते ऐकत नाही. जो निर्णय मराठ्यांचा निर्णय, तो निर्णय मी असले निर्णय घेत नाही कधी, पण मी मराठ्याच्या पुढे जात नाही. आता शेवटची एकच विनंती, 100% आम्हाला असं वाटतंय फडणवीस साहेब मराठ्यांशी गद्दारी आणि बेमानी करणार नाहीत. ते मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करतील, आणि त्यांनी नाही केलं तर मराठ्यांची बैठक बोलून आम्ही लवकरच मुंबईला जाण्याची तारीख डिक्लेअर करणार. झालं पोरावर झाली तयारी तर जायचं ना मग.